आज आपण बघणार आहोत की जर आपल्याला जे सायमल्टेनियसली इक्वेशन असतात ते जर फ्रॅक्शनमध्ये दिले म्हणजेच की नॉन लिनियर असतील तर ते सॉल्व्ह कसे करायचे. कारण की लिनियर असताना आपण कसे सॉल्व्ह करतो हे बघितले, जर पण फ्रॅक्शनमध्ये आले तर कसे सॉल्व्ह करणार ते आज आज बघूत आपण. फ्रॅक्शन सायमल्टेनियसली इक्वेशन. आपण 4/x प्लस एक प्रॉब्लेम घेऊत आपण की 4/x प्लस 5/y इक्वल टू 7 आणि 3/x प्लस 4/y इक्वल टू 5. आता हे आपलं कोणतं इक्वेशन आहे? सायमल्टेनियसली इक्वेशन तर आहेच, पण त्याचबरोबर इथे हे नॉन लिनियर आहे. नॉन लिनियर कशा? कारण की इथे फ्रॅक्शनमध्ये आपल्या डिनॉमिनेटरला x आलेला आहे आणि y सुद्धा आलेला आहे, म्हणजे आपले दोन्ही व्हेरिएबल्स काय आहेत डिनॉमिनेटरला, आणि डिनॉमिनेटरला त्यांची व्हॅल्यू त्यांचा पॉवर किती आहे 1. जर ते न्यूमरेटरला जातील तेव्हा त्याचा पॉवर किती होईल x रेस टू -1 होईल. पण -1 हा आपला लिनियर नाहीये, x रेस टू 1 हा आपला लिनियर आहे. त्यामुळे हे इक्वेशन कोणते आहेत आपले नॉन लिनियर. त्यासाठी बघूत आता आपण हे कसं सॉल्व्ह करणार. गिव्हन मध्ये ॲज इट इज दोन्ही इक्वेशन लिहायचे. 3/x 4/y इक्वल टू 5. तर आता आपण काय करणार, 4 साईडला घेणार आणि 1/x हे साईडला लिहिणार. एकच गोष्ट आहे ही दोन्ही पण. 5 1/y इक्वल टू 7 आणि 3 1/x प्लस 4 1/y इक्वल टू 5. तर आपण काय करणार आता, पुट 1/x इक्वल टू m पुट करणार आणि 1/y इक्वल टू n पुट. काय तयार झाले, 4m प्लस 5n इक्वल टू 7 अँड 3m प्लस 4n इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. तर आपल्याला आता काय करायचं आहे की आपण बघतो लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करताना की एखादाही व्हेरिएबलचा जर नंबर सेम असेल तर आपण डायरेक्ट सबट्रॅक्शन किंवा मग ॲडिशन करत असतो. पण इथे आपल्याला कोणताही सेम नाही, त्यामुळे आपल्याला काय करावे लागणार आहे, इक्वेटिंग करावे लागणार. इक्वेट करणार म्हणजे काय करणार, आता इक्वेशन नंबर 3 ला 3 ने मल्टिप्लाय करणार आणि इक्वेशन नंबर 4 ला 4 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजेच काय होणार, ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 3 अँड इक्वेशन 4 बाय 4. तर काय होणार मग इथे, याने 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 12m प्लस 15n इक्वल टू 21 अँड 3 into 4 is a 12m plus 4 into 4 is a 16n equal to 20 and subtract करणार आपण. सबट्रॅक्ट अँड सबट्रॅक्ट. तर दोन्ही कॅन्सल होऊन जातील. 15n minus 16n is -n equal to 21 minus 20 is 1. तर -n इक्वल टू 1 आहे, म्हणजेच n इक्वल टू किती असणार, 1 असणार. ती व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये किंवा मग 4 मध्ये पुट करणार. तर पुट n इक्वल टू -1 इन इक्वेशन 3. काय आहे आपले इक्वेशन, 4m प्लस 5n इक्वल टू 7. 4m प्लस 5 इंटू -1 इक्वल टू 7. 4m इक्वल टू 4m minus 5 इक्वल टू 7. 4m इक्वल टू 7 प्लस 5. -5 आहे, तिकडे गेल्यानंतर प्लस होणार. सो 7 प्लस 5 इज अ 12. 4m इक्वल टू 12. देन m इक्वल टू 12/4 विच इज इक्वल टू 3. म्हणजे m इक्वल टू काय आला आपला आन्सर, m इक्वल टू 3. पण आपल्याकडे काय आहे, 1/x इक्वल टू m अँड 1/y इक्वल टू n आहे. मग आपल्याकडे n आणि m ची व्हॅल्यू निघाली, तर मग काय करणार, पुट 1/x इक्वल टू m आहे, तर m ची व्हॅल्यू 3 आहे, तर 3 विच इज इक्वल टू हे काय होणार, आता x तिकडे जाणार
आणि 3 इकडे येणार. देअरफॉर x इक्वल टू 1/3 अँड 1/y इक्वल टू -1. हे दोन्ही y इकडे जाणार आणि -1 इकडे येणार, तर y इक्वल टू -1. देअरफॉर x, y इक्वल टू 1/3, -1 ह्या आपल्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे जर एखादं इक्वेशन आपल्याला फ्रॅक्शनमध्ये म्हणजेच नॉन लिनियरमध्ये जरी आलं तरी आपण सॉल्व्ह करू शकतो. अजून एक आपण आता फ्रॅक्शनचे एक एक्झाम्पल बघणार आहोत. नंबर 2, 4/x - 5 plus 1/x plus y equal to 3. 2/x minus 5 minus 3/x plus y equal to 5. गिव्हन मध्ये आपण क्वेश्चन ॲज इट इज लिहिणार. x minus y plus 1/x plus y equal to 3 and 2/x minus y minus 3/x plus y equal to 5. तर आता पुन्हा आपण लिहिणार कसं. 1/x minus y plus 1/x plus y equal to 3 आणि हा काय आहे 2 1/x minus y minus 3 1/x plus y equal to 5. इथेही आपण व्हॅल्यूज पुट करणार आता. पुट 1/x minus y equal to m and 1/x plus y equal to m. ते इक्वेशन नवीन आपले कोणते तयार होणार. 4m plus m equal to 3 आणि नंतरचा 2m minus 3m equal to 5. इक्वेशन नंबर 3rd and equation number 4. This one is first. Sorry, this one is first. Second. तर इथेही आपल्याला इक्वेट करावं लागणार आहे. आता इक्वेट करण्यासाठी काय करणार, आता आपण याला 2 ने मल्टिप्लाय करणार. तर इथे 4m होणार म्हणजे 4m minus 4m इज कॅन्सल. मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 2. सो मग घेणार काय 4m minus 2 into 3 is 6m equal to 5 into 2 is 10 आणि 4m इक्वेशन नंबर 3 ॲज इट इज लिहिणार आपण. 4m plus m equal to 3 आणि ह्याचं सबट्रॅक्शन करणार. सबट्रॅक्ट. सो काय होणार 4m गेट कॅन्सल. 6n minus 6n minus n म्हणजे किती होणार आहे आता 7n मायनस मायनस. आता हे काय होणार आहे 10 minus 3 is 7. तर नंतर आन्सर काय येणार n equal to 7/-7 which is equal to -1. Therefore n equal to -1. ही व्हॅल्यू आपण दोन्हीमध्ये कोणत्याही इक्वेशन नंबर टर्ममध्ये टाकू. 4 मध्ये टाकून घेऊ. तर 2m minus 3 is -1 आहे इक्वल टू 5. 2m minus minus plus 3 equal to 5. 2m equal to 5 minus 3 which is equal to 2. Then m equal to 2/2 which is equal to 1. म्हणजे m ची व्हॅल्यू किती आली इथे m equal to 1 आणि n equal to किती आहे -1. पण आपल्याकडे m आणि n का आहेत m is 1/x minus y आणि n is 1/x plus y. Put 1/x minus y equal to m आहे. m ची व्हॅल्यू किती 1 आली आहे. तर इथे काय होईल आता हे इक्वेशन इकडे जाणार म्हणजेच इथे काय आहे x plus y equal to 1 हे इक्वेशन आहे. त्याचबरोबर x 1/x plus y equal to किती आहे -1. तर हे इक्वेशन इकडे जाईल म्हणजेच काय x plus y होणार. x plus y equal to -1. याशी अजून 2 इक्वेशन तयार झालेले आहेत आपले. इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6. हे रफ करते. तर काय आले आपले नवीन इक्वेशन x plus y equal to 1 आणि x minus y आहे हा x minus y.
सो नवीन इक्वेशन काय आलेले आहेत आपले x मायनस वाय इक्वल टू 1 आणि x प्लस वाय इक्वल टू मायनस 1. ह्या दोघांची आपण ॲडिशन करू. ॲडिशन तर काय होणार हा 2x मायनस वाय आणि प्लस वाय गेट कॅन्सल आणि 1 प्लस 1 मायनस 1 इज अ 0. देअरफॉर x इक्वल टू काय येणार 0 येणार. तर ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करू आपण आता इक्वेशन नंबर 1 मध्ये x मायनस वाय मध्ये. तर काय येणार x इक्वल टू 0 0 मायनस वाय इक्वल टू 1 मायनस वाय इक्वल टू 1 तर y इक्वल टू मायनस 1. देअरफॉर x कॉमा वाय इक्वल टू 0 कॉमा मायनस 1 ह्या आपल्या व्हॅल्यू आहेत.